चा कौल दिलेला आहे। दरम्यानच्या काळामध्ये सामना सुरू होतोय। चेंडू घेऊन येतोय गोलंदाज स्ट्राइक पर है ठाकूर। पहिली ही गेंद पहिलाच चेंडू ऑफ साइडच्या दिशेने जोरात मारण्याचा प्रयत्न। चेंडू निर्धाव 6 षटकांचा हा सामना आणि पहिल्या षटकातील पहिलाच चेंडू निर्धाव। पुढील चेंडू राईट आर्मवरती विकेट मारा करतोय। पुन्हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळते। या चेंडूवरती मिळते 1 धाव। 2 चेंडू आणि 1 धाव जमवण्यामध्ये यश मिळालेलं आहे ते म्हणजे GY11 उल्हासनगर संघाला। पियुष 11 संघाकडून प्रथम गोलंदाजी करताना गोलंदाज रोहित। दोनही चेंडू उत्कृष्ट टाकल्यानंतर वन पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे। चौथ्या चेंडूवरती उंच फटका झेलबाद। हॅलो ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर ऑफ स्टंपच्या बाहेर होता। समोरच्या दिशेने लॉफ करण्याचा प्रयत्न परंतु लॉंग ऑफ मध्ये चांगला झेल आणि पहिल्या धाबेवर पहिल्या झटका लागत असताना GV11 उल्हासनगर टीमला चांगली सुरुवात करून दिली। पियुष 11च्या गोलंदाज रोहित याने सुरुवातीला ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी ठेवली आणि त्याच्यानंतर मोठा फटका खेळण्यासाठी प्रारंभ केलं होतं अचल याने, परंतु लॉंग ऑफ बाउंड्री क्रॉस करता आली नाही। मिस टायमिंग थोडंसं पाहायला मिळालं परंतु सुंदर झेल लॉंग ऑफ मध्ये। 4 चेंडूमध्ये 1 धाव आणि 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते। म्हणजेच चांगली सुरुवात झाली आहे पियुष 11 टीमच्या माध्यमातून। रोहन हॅलो चांगली सुरुवात रोहित या गोलंदाजाने करून दिली। पहिल्या 4 चेंडूमध्ये 1 गडी बाद फक्त सिंगल धाव खर्च केले। टॉस जिंकल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये पियुष 11 टीमने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतले। 6 ओव्हरची मॅच आणि दमदार सुरुवात रोहितने करून दिली आहे राईट हँड ओव्हर द विकेटने। अगदी पुढे टाकल्या समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळलाय। ताकदीचा वापर जरूर केला परंतु टायमिंग साध्य करता आले नाही। दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटची संधी होती अपील केली आहे आणि अपील उचलून धरली आहे। दुसरा झटका लागत असताना GV11 उल्हासनगर टीमला। त्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर GV11 उल्हासनगर टीमची धावसंख्या 2 वर 2 गडी बाद। खुशखबर असेल अजय फाउंडेशन अंबरनाथ यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली ट्रॉफी अंबरनाथ चषक पर्व 2 ओरम क्रिकेट टूर्नामेंट दिनांक 19 ते 21 एप्रिल 2024 मध्ये तुम्हाला ऑर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथ या ठिकाणी पाहायला मिळेल। प्रथम क्रमांकाचं जे प्राइज आहे ते 1 लाख रुपये आणि आकर्षक ट्रॉफी। द्वितीय क्रमांक 50,000 रुपये आणि एक आकर्षक ट्रॉफी दिली जाईल आणि तृतीय क्रमांकाचा जर विचार केला तर 30,000 रुपये रोख रक्कम आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी देखील दिली जाईल।
बेस्ट फलंदाज म्हणून 3000 रुपयाचा कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी देखील आहे आणि त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून 3000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. मॅन ऑफ द सिरीज 5000 रुपये व आकर्षक ट्रॉफी असेल आणि त्याचबरोबर इतर देखील भरपूर सारी बक्षिसं आहेत. आपण नक्कीच या ऑर्गनाइज कमिटीकडे विशेष करून संजयजी राम यांच्याकडे संपर्क साधून या स्पर्धेचा देखील एक सहभाग आपला नोंदवू शकता. जाऊया सामन्याकडे. पहिलं षटक पीयूष 11 टीमच्या बाजूने झुकले. चांगली गोलंदाजी रोहितने केली. षटक क्रमांक दुसरं राईट हँड ओव्हर द विकेटने फुल टॉच होता. कट खेळलाय. गॅप मधून चेंडू चाललाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. पहिला चौकार येतोय बॅटर भावेशच्या माध्यमातून. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी लोअर फुल टॉच चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडीशी लाईन पाहायला मिळाली आणि त्याला कट केला. पॉइंट आणि कव्हर मधून गॅप होता. तो गॅप भेदत असताना चौकार प्राप्त केला बॅटर भावेशने. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर पुढच्याच चेंडूवरती एक खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू गेला निर्धाव. 2 चेंडूंचा खेळ संपला. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार मारण्यामध्ये यश मिळालं होतं फलंदाजाला. यावेळी मात्र फलंदाज चकतो. चेंडू जातोय निर्धाव. चांगलं कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवर गोलंदाजाचं स्वागत चौकाराने केलं परंतु त्याच्यानंतर त्यांनी कमबॅक केलं. ऑफ स्टंपच्या आत आलेत बॅटर. पुन्हा एकदा बॅटच्या बॉटमेचा वापर करत असताना डीप कव्हर मध्ये कट केलं. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 2 धाबा येतील. पहिले षटक पीयूष 11 टीमच्या नावावर राहिलं होतं परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जीवी 11 टीमने प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. टीमची धावसंख्या 1.3. चेंडूचा खेळ संपल्यानंतर जाऊन पोचली ती 8 वर. मॅडी राईट हँड ओव्हर द विकेटने भावेशसाठी ऑफ स्टंपच्या बाहेर गुड लाईनवर पिच करत असताना थोडासा बाउन्स होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. चांगली गोलंदाजी. चांगलं कमबॅक. मॅडीचं स्वागत चौकाराने जरूर केलं होतं परंतु त्याच्यानंतर त्याची गाडी रुलावर आली. भेदक मारा करतोय सध्या तो. पहिल्या चेंडूवर चौकार. त्याच्यानंतर डॉट. पुन्हा 2 धावा आल्या आणि त्याच्यानंतर चौथा चेंडू देखील डॉट. म्हणजेच या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 धावा मॅडीने खर्च केलेत ओव्हर द विकेटने. अगदी फुल टॉच होता. बॅटची एज लागत असताना फाईन क्षेत्रातून चेंडू जाईल डीप फाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय भावेशच्या माध्यमातून. मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चौकाराचं संरक्षण केलं. सिंगल धाबी ते ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जीबी 11 उल्हासनगर टीमची धावसंख्या 13 वर 2 गडी बाद. भीम जयंती उत्सव 2024 भीमटोळा मित्रमंडळ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 मधील हे सामने ओराम क्रिकेटचे सामने आपण पाहतोय. ज्याचा आनंद आपण घेतोय. आनंद लुटा या सामन्यांचा. भीमटोळा मित्रमंडळ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 पर्व दुसरे. या स्पर्धेचे आयोजक भीमटोळा मित्रमंडळ. अतिशय सुंदर सुबक असं हे आयोजन ज्यामध्ये आपण पाहतोय पहिलीच मॅच सुरू असताना 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 13. पुढील षटक पुन्हा एकदा हाताळण्यासाठी तयार होतोय रोहित, ज्याने पहिलं षटक टाकलं होतं. यावेळी पुन्हा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती मिळते 1 धाव. धाव संख्या होते 14. मागच्या क्षेत्रामध्ये स्कूप करण्याचा प्रयत्न भावेशने केला होता. संपर्क जरूर झाला होता परंतु शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले परंतु सध्या तरी पहिल्या 2 ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना पीयूष 11 टीमचं वर्चस्व राहिले. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 13 धावा होत्या. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर सिंगल धाव रोहितने खर्च केली. रोहितचं हे वैयक्तिक दुसरं षटक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने प्रभावित केलं. रनआउटच्या रूपाने 1 विकेट आली होती. 2 विकेट प्राप्त देखील रोहितने केल्या होत्या ओव्हर द विकेटने. समोरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न सुरुवातीला होता परंतु प्रॉपर संपर्क झाला नाहीये. बॅट थोडीशी फिरली आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये जात असताना सिंगल धाब येते. फलंदाज
ठाकूर आणि भावेशची जोडी सध्या तरी खेळपट्टीवर आहे. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, गुड लाईनवर पिच झाल्यानंतर थोडासा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. रोहन आणि भावेशची जोडी सध्या आहे. भावेशचा विचार केला तर 8 चेंडू फेस करत असताना 12 धाबांचं योगदान दिले, तर रोहनने 3 चेंडूमध्ये 2 धाबा त्याच्या खात्यामध्ये आल्यात. 15 2 गडी बाद झालेत. प्रोजेक्टेड स्कोर सांगतो की अशाच पद्धतीने फलंदाजी झाली तर स्कोर फक्त 36 पर्यंत जाऊ शकतो. राईट हँड ओव्हर द विकेटने रोहित रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज, क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट टर्न मध्ये सुंदर झेल, विकेटचं पतन. तिसरा झटका लागत असताना GB11 उल्हासनगर टीमला. आतमध्ये 5व्या क्रमांकाचा बॅटर नरेंद्र. रोहितने प्रभावित केला, आतापर्यंत 3 विकेट घेतल्यात. दुसरे षटक वैयक्तिक तो आतलतोय, ऑन साइडला फ्लिक करून दिला, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा या स्पर्धेचा पहिला षटकार नरेंद्रच्या बॅट मधून. या निमित्ताने उभारलेली स्पर्धा, या स्पर्धेचे आयोजक तुषारजी मस्के, दीपक कोकाटे, भरत टपाल, सुमित दास, जय अहिरे, रितेश बनसोडे, अनंत कुंदे, संतोषजी पगारे या सर्वांच्या माध्यमातून यांच्या अथक मेहनतीने या स्पर्धेचे आयोजन केले गेले. त्यांना देखील देऊया विशेष धन्यवाद. सध्या तरी आपण पहिला सामना पाहतोय जिथे गोलंदाजी करत असताना पियुष 11च्या रोहितने चांगली गोलंदाजी केली. 2 ओव्हरमध्ये 10 धाबा खर्च करत असताना 2 विकेट देखील त्यांनी प्राप्त केल्यात. सध्या नाजूक परिस्थिती आहे उल्हासनगर GB11 टीमची, कारण का 3 गडी बाद झालेत आणि 21 धाबा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ओव्हर क्रमांक 4 आणि 4थ्या ओव्हरची जबाबदारी पंकजवर दिली गेली. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिला सामना. सध्या तरी वर्चस्व दाखवले गोलंदाजी करत असताना पियुष 11 टीमने. टॉस जिंकल्यानंतर शतरक्षणाचा निर्णय घेतलाय. 4थ्या ओव्हरचा पहिला चेंडू, बॅटची एज स्लिप मध्ये झेल, अजून एक झटका लागत असताना GB11 उल्हासनगर टीमला. कॅच आउट रोहन. पंकजने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली आहे. ऑन साइडला खेळत असताना सर्कलमध्ये शतरक्षक नाही, डीप मिड विकेट मधून शतरक्षक येतील तोपर्यंत सिंगल धाबे ते नवीन बॅटर गोविंदच्या खात्यामध्ये. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 वर. 4 गडी बाद वर्चस्व दाखवले या इनिंग मध्ये. गोलंदाजी करत असताना पियुष 11 टीमने
कारण का चौथं षटक सध्या सुरू आहे, परंतु धावा रोखल्या गेलेत. 22वर 4 विकेट गेलेत. इथून अजूनही धावा बनवण्यासाठी एक चांगली पार्टनरशिप गोविंद आणि नरेंद्र याला करावी लागेल. नरेंद्रने षटकाराने आपल्या डावाला सुरुवात केली होती. तो स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटची एज, प्रयत्न चांगले केले मागच्या दिशेने. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पोचला होता, प्रयत्न केले परंतु कॅच ड्रॉप झाली. सिंगल येते नरेंद्रच्या खात्यामध्ये. प्रयत्नांची चर्चा करावी लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, अंतर खूप होतं, पोचले होते खेळाडू परंतु कॅच पकडू शकले नाहीये. अजून एक सिंगल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 23वर. पहिला सामना. प्रेक्षकांची देखील गर्दी आहे सकाळच्या क्षेत्रामध्ये, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. ओव्हर द विकेटने पंकज. समोरच्या दिशेने ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सरळ त्याच्या हातामध्ये थोडीशी फंबलिंग झालीये, तिचा फायदा घेत असताना दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय आणि अखेरकार दुसरी धाव चोरून पूर्ण केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट गोविंद आणि नरेंद्र यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सध्या तरी धावा जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर. 3.4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 25वर 4 गडी बाद झालेत. बॅटिंग करत असताना GV11 उल्हासनगर टीम. पीयूष 11च्या विपक्षामध्ये या स्पर्धेचा पहिला सामना. स्कोर थोडासा पुढे जात असताना यावेळी स्टँडी गोल, विकेटचं पतन, क्लीन बोल्ड केले पंकजने गोविंदला. 5वा झटका लागत असताना GV11 उल्हासनगर टीमला. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. ओव्हरमध्ये चौथ्या ओव्हरमध्ये 2 विकेट प्राप्त करत असताना 4 धावा फक्त खर्च केलेत. प्रभावित केलं पंकजने. गोलंदाजी चांगली राहिली आहे या पहिल्या इनिंगमध्ये पीयूष 11च्या माध्यमातून. म्हणून तर नाणेफेक जिंकल्यानंतर पीयूष 11 टीमने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. लेफ्ट हँड बॅटर बॉबी, त्याच्यासाठी डीप स्क्वेअर, डीप मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक ठेवले गेले डीपमध्ये. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर ठेवला. पिचिंग झाल्यानंतर उचली मिळाली नाही. मागच्या चेंडूवर देखील तेच पाहिलं. पिचिंग झाल्यानंतर मातीची विकेट आहे, त्या कारणास्तव बाउन्स कमी प्राप्त होतो आणि त्याच कारणास्तव मागच्या 5व्या क्रमांकाच्या चेंडूवर आपण विचार केला तर गुड लाईनवर पिच झाल्यानंतर बाउन्स थोडासा कमी होता आणि त्रिपला उद्ध्वस्त झाल्या होत्या. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर GV11 उल्हासनगर टीमची धावसंख्या 25वर 5 गडी बाद. जबरजबर अर्धी टीम सध्या डगआउटला पाणी पिते. करंडडेचा विचार केला तर 6.25च्या सरासरीने 25 धाबा धावपलकावर लागले गेलेत. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये मोठे फटके सजवावे लागतील आणि मोठे फटके सजवत असताना विकेट देखील टिकून ठेवावे लागतील. कारण का सध्या नाजूक परिस्थितीमध्ये GV11 उल्हासनगर संघ सापडलाय. 25वर 5 गडी बाद आहेत. इथून धावा जमा करावे लागतील, मोठे फटके सजवावे लागतील, अन्यथा हा सामना पीयूष 11 टीमसाठी अगदी सोपा आणि सरळ होऊ शकतो. नरेंद्र 3 चेंडूमध्ये 7 वर खेळतोय. स्ट्राईक एंडवर अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर समोरच्या दिशेने लॉफ करण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या मिरिट पासून थोडासा दूर राहिला. डॉट चेंडूने या ओव्हरला विक्रमने केली सुरुवात. प्रभावित केला आज पहिल्या इनिंगमध्ये पीयूष 11च्या सर्व गोलंदाजाने. भारी पडलेत. GV11 उल्हासनगर टीमवर स्वीप करण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर. हा चेंडू देखील डॉट. चांगली गोलंदाजी विक्रमची देखील पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये सुरुवातीला 2 चेंडू शांत ठेवले गेले नरेंद्रला. या इनिंगचा एक षटकार आपण नरेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्या बॅटरला देखील शांत ठेवले गेले या ओव्हरमध्ये विक्रमच्या माध्यमातून. यावेळी सकुट टप्प्याचा चेंडू ऑन सेटला पुल करत असताना डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवले. दुसरा षटकार येतोय बॅटर नरेंद्रच्या माध्यमातून.
यानंतर सामना क्रमांक दुसरा रुद्र 11 कल्याण आणि LNT कल्याण दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉच बॉक्समध्ये उपस्थितीत राहणं गरजेचं असेल. षटक क्रमांक 5 सध्या प्रगतीपथावर आहे. 4.3 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 31 5 गडी बाद. नरेंद्र चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत 2 षटकार आले. फुल टॉच पुन्हा एकदा पुल केलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग दर्जेदार षटकार येतोय नरेंद्रच्या माध्यमातून. फेस करत असताना 19 धाबाचं वैयक्तिक योगदान दिले. 37 5 गडी बाद. आतापर्यंत या इनिंग मध्ये 3 षटकार नरेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळाले. उजव्या षटक खूपच दूर टाकला होता. एबलिस वाईटचा इशारा. या ओव्हरमध्ये विक्रमने सुरुवात चांगली केली परंतु त्याच्या विपक्षामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या चेंडूवर 2 दमदार षटकार ठोकलेत. धावांची आवश्यकता होती आणि ते धावा जमा करतोय. सध्या पुन्हा एकदा फ्रंट फूट ओपन करत असताना बॉटमॅनचा वापर केला. चेंडूला पाठ ठेवलं. काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे अजून एक कडक षटकार ठोकलाय नरेंद्र याने. षटक 5वं षटक प्रगती पथावर आहे. 44 वर 5 गडी बाद गेलेत. संकट मोचकाची भूमिका नरेंद्र या फलंदाजाने पार पाडली. सुरुवातीला धावा येत नव्हत्या परंतु नरेंद्र याने प्रभावित केली अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आतापर्यंत या इनिंगमध्ये 3 षटकार ठोकलेत नरेंद्रने. 8 चेंडू फेस करत असताना वैयक्तिक 25 धावांचे योगदान दिले. संकट मोचकाची भूमिका पार पडली. संघ संकटात होता परंतु आता धावा जमा केल्यात. पुन्हा एकदा क्रॉस बॅट फिरवली आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू चाललाय. बॅकवर्ड मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. क्षेत्ररक्षक पोहोचले होते. पायाने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु चौकाराचं संरक्षण करता आलं नाही. अजून एक चौकार येतोय नरेंद्रच्या खात्यामध्ये. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. क्रॉस बॅट फिरवली होती. संपर्क प्रॉपर नव्हता परंतु गॅप मधून चेंडू गेला. डीप स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीत. बॅकवर्ड डीप मधून आलेला हा दमदार चौकार. सुरुवातीला धावा येत नव्हत्या परंतु नरेंद्र धावांची भाषा बोलत असताना वैयक्तिक 29 धावांचं योगदान दिलं. टीमची धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचली. चांगली बॅटिंग. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर GV 11 उल्हासनगर टीमची धावसंख्या 48 पर 5 गडी बाद. विक्रम याच्या विपक्षामध्ये या ओव्हरमध्ये 23 धावा ठोकल्या गेल्यात. विक्रमच्या विपक्षामध्ये आलेले 3 षटकार 1 चौकार. खर्चिक षटक पाहायला मिळालं विक्रम यांचं. शेवटचं षटक पंकज. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी रोहितने केली. रोहितने 2 ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च केल्या. त्यानंतर मॅडीने देखील चांगली गोलंदाजी केली होती परंतु विक्रम यांचं षटक थोडंसं खर्चिक राहिलं. धावा चांगल्या जमा झाल्यात. 48 वर 5 गडी बाद आहेत. सुरुवातीला वाटलं होतं की पुरुष 11 टीमचं वर्चस्व राहील या मॅचमध्ये परंतु पलटवार केला नरेंद्रने. यानंतरचा सामना दोन्ही टीमच्या कॅप्टन यांना विनंती असेल की पहिल्या इनिंग नंतर आपण लगेचच टॉच बॉक्समध्ये नाणेफेक करणार आहोत. रुद्र 11 कल्याण आणि LNT कल्याण दोन्ही टीमचे कॅप्टन कर्णधार यांना विनंती असेल की आपण टॉच बॉक्समध्ये सज्ज राहायचे. पंकज वैयक्तिक दुसरं षटक. सांघिक 6वं शेवटचं षटक. लेफ्ट हँड बॅटरसाठी चेंडू चांगला होता. क्रॉस बॅटने ऑन साईडला केलेत असताना डीपमधून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत सिंगल येते बॉबीच्या खात्यामध्ये. स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला शेवटच्या ओव्हरमध्ये नरेंद्रकडे. बॉबीला देखील ठाऊक आहे की नरेंद्र खेळपट्टीवर सेट झालाय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 4 षटकार आलेत. चौकार देखील पाहायला मिळाले. आणि त्याच्याकडे जर स्ट्राईक असली तर शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त धावा येऊ शकतात. नरेंद्रकडे स्ट्राईक दिली परंतु यावेळी गोलंदाज पंकज आहे
पंकजच्या विपक्षामध्ये समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजून एक दमदार षटकार. महत्वाची सूचना, पहिल्या 2 ओव्हरमध्ये चेंडू फुटला हरवलं तर नवीन चेंडू दिला जाईल, परंतु शेवटच्या ओव्हरसाठी जर जुना चेंडू उपलब्ध असेल तर त्याची पूर्तता केली जाईल. चांगलं स्वागत पंकजचं केलं, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. त्याच्या विपक्षामध्ये षटकार आलाय, पुन्हा एकदा उडवलाय. बॉटमॅनचा वापर करत असताना डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. अजून एक उत्तुंग षटकार ठोकलाय नरेंद्रने. नरेंद्र ऑन फायर, जबरदस्त बॅटिंग. अकरा चेंडूमध्ये 41 धावांची खेळी साकारली. 5 विकेट गेल्या होत्या. संकटामध्ये संघ सापडला होता GB11 उल्हासनगर आणि त्या संकटामध्ये संकट मोचकाची जबाबदारी पार पडली. टीमची धावसंख्या 61 वर जाऊन पोहोचली आहे. धावांची भाषा बोलतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र. वैयक्तिक 41 धावा, अजून 9 धावा जमा करत असताना अर्धशतक पूर्ण होईल का? पंकजच्या विपक्षामध्ये 2 षटकार आलेत. षटकारांची पहिली हॅट्रिक या स्पर्धेची नरेंद्रच्या नावावर राहील का? जबरदस्त बॅटिंग केली आज नरेंद्रने. 5व्या क्रमांकावर आला होता आणि आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 5 षटकार आलेत, 6 षटकार आलेत, 1 चौकार देखील पाहायला मिळाला. षटकारांची हॅट्रिक होईल का? पुन्हा एकदा उडवलाय, पाठवलाय कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. या स्पर्धेचा पहिला फलंदाज ज्यांनी षटकारांचे हॅट्रिक ठोकले त्याचं नाव आहे GB11 उल्हासनगर टीमचा नरेंद्र. आणि त्याचबरोबर 12 चेंडू फेस करत असताना 47 धावांची खेळी देखील साकारली आहे. अभिनंदन. बारा चेंडूमध्ये 47 वर वैयक्तिक सध्या नरेंद्र खेळतोय. आतापर्यंत षटकारांची हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. पंकज सारख्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये षटकार ठोकलेत. अगदी ओव्हरपी चेंडू टाकले गेले त्या ओव्हरमध्ये आणि बॉटमॅनचा वापर करत असताना बॅकलिप पूर्ण ओपन करत असताना चांगली बॅटिंग, क्लासिकल फटके दाखवलेत, सजवलेत नरेंद्र याने. 3 धावा पूर्ण करून अर्धशतक. नवीन इतिहास मैदानाचा या स्पर्धेचा नरेंद्रच्या नावावर राहील का याकडे सर्वांचं लक्ष. टीमची धावसंख्या 67 वर. चांगली बॅटिंग. इनिंगचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रभावित केलं, चांगली कामगिरी बॅटिंग करत असताना नरेंद्र या खेळाडूची. राईट हँड ओव्हर द विकेटने नरेंद्रसाठी क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरला बीट करून चेंडू चाललाय फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. बायच्या रूपाने येतो हा चौकार. एकाहत्तर वर 5 गडी बाद. शेवटचा चेंडू शिल्लक. नरेंद्र याचा अर्धशतक पूर्ण होईल का? मोठा फटका सजवावे लागेल. 3 धाबांपासून तो दूर आहे. 47 वर खेळतोय. 13 चेंडू फेस करत असताना आणि इथे समोरच्या दिशेने
उडवलंय चेंडूला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलंय, षटकार ठोकलाय नरेंद्रने आणि 14 चेंडू मध्ये 53 धावा अर्धशतक पूर्ण केले आणि त्याने आपली बॅट देखील वर्त केली आहे. या स्पर्धेचा पहिलं अर्धशतक GV11 उल्हासनगर टीमच्या नरेंद्रच्या नावावर. 4 विकेट सुरुवातीला गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आक्रमक शैलीने नरेंद्र नावाचं वादळ मैदानामध्ये आलं. बॅटिंग करत असताना 8 षटकार 1 चौकार 14 चेंडू फेस केले आणि 53 धावा ठोकल्या. संकट मोचकाची भूमिका पार पाडली. टाळ्यांच्या गजडामध्ये सर्वांनी त्याचं अभिनंदन केलं. आलेला हा शेवटचा षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं गेले. फुल टॉच होता, बॅटवर घेतला, समोरच्या दिशेने लॉफ करत असताना लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला. दमदार खेळी साकारली आणि आपलं अर्धशतक देखील पूर्ण केलं. अभिनंदन नरेंद्र आणि पुढील वाटचालीसाठी देखील आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 77 वर जाऊन पोहोचल्याने जिंकण्यासाठी 36 चेंडू मध्ये 78 धावांची आवश्यकता. आपण जाऊया टॉच बॉक्स मध्ये जिथे नाणेफेक होणार आहे. रुद्र 11 आणि त्यांच्या विपक्षमध्ये L&T कल्याण. दोन्ही टीमला विनंती असेल, कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची. कल्याण दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास महत्त्वाची सूचना असेल, तुमचे कॅप्टन या ठिकाणी आले असेल तर आपण रिपोर्टिंग करायची. आपण इनिंग ब्रेक्स मध्ये नाणेफेक करणार आहोत. आपण जर सहकार्य केले नाही तर आपल्या ओव्हरच्या आहेत त्या कमी केल्या जातील. त्यामुळे सर्व टीमला विनंती असेल की आपण वेळेवर नाणेफेकीसाठी आणि या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवणं महत्त्वाचं असेल. रुद्र 11 कल्याण आणि L&T कल्याण दोन्ही टीमचे कॅप्टन आमचा आवाज तुमच्या पोचत असेल तर विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचे. जास्त वेळ खर्च केला तर कमिटी मेंबर्सच्या माध्यमातून आपल्यास महत्त्वाची सूचना असेल की आपल्या ज्या ओव्हर्स आहेत त्या कमी केल्या जातील. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण समालोचन कक्षामध्ये सुरुवातीला रिपोर्टिंग करायचे आपल्या उपस्थितीची आणि त्याच्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत.
आजच्या दिवसातील सामने याप्रमाणे असतील. पीयूष 11 वर्सेस GV11 उल्हासनगर सुरू असलेला हा पहिला सामना. या सामन्यानंतर रुद्र 11 कल्याण आणि LNT कल्याण या दोन संघादरम्यान सामना होईल आणि या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की कृपया टॉस बॉक्स मध्ये येऊन नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. दोन्ही संघ रुद्रा 11 वर्सेस कल्याण 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस बॉक्स वरती आपला टॉस केलं जाईल, त्यानंतर पुढील सामना असेल. दोन्ही संघात आमच्या विनर्स मध्ये सामना होईल आणि त्यानंतर भीमटोला 11 वर्सेस भूमिक 11 पुढील सामना असेल. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली वर्सेस 12वा प्रतिनिधी तुमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं असेल. सामन्याला होती सुरुवात. राईट हँड ओव्हर द विकेटने लेफ्ट हँड बॅटरसाठी उजव्या स्टिकच्या बाहेर टाकला होता. डॉट चेंडूनी या पहिल्या ओव्हरला दुसऱ्या इनिंग मध्ये सुरुवात झाली आहे. स्ट्राईक एनवर विचेंद्र आणि नॉन स्ट्राईक एनवर अर्जुन अशी ही जोडी पहिल्या इनिंग मध्ये काय धमाकूल पाहायला मिळाली. फलंदाजी करत असताना नरेंद्र याने 14 चेंडूमध्ये 53 धाबांची खेळी साकारली. अर्धशतक या मैदानाचं आपल्याला पाहायला मिळालं. 78 धाबांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी 6 ओव्हरमध्ये. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ केलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये. विकेटचं पतन पहिला झटका लागत असताना पीयूष 11 टीमला कॅच आउट विजेंद्र. टीमला 2 धाबांची पेनल्टी दिली जाईल कारण का तुमचा 12वा प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये नाहीये. युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण होत असताना 12वा प्रतिनिधीची आवश्यकता असते. तसेच ही सूचना सर्व संघांसाठी सुद्धा लागू राहील की आपला जर 12वा खेळाडू हा जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये हजर नसेल तर आपणास 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. अत्यंत सुरेख सुंदर सुबक असं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. कृपया आपण आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे जेणेकरून आपली नावे इथे माहिती पडतील. पहिल्या 3 चेंडूमध्ये गोलंदाज विशाल याने कोणती धाव खर्च न करता एक महत्वाची विकेट प्राप्त करून दिली. विजेंद्र बाद झाले. त्याच्यानंतर प्रशांत मैदानामध्ये येत असताना स्ट्राईक एंड वन चांगली सुरुवात करून दिली विशाल या गोलंदाजाने. 2 चेंडूमध्ये एक विकेट अगदी पुढे टाकला होता, उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये. चेंडू चकाल्याने विकेटचं पतन. दुसरा झटका लागत असताना पीयूष 11 टीमला
ते 78 धाबांची आवश्यकता आहे, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये पॉवरफुल गोलंदाजी सध्या विशालच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 गडी बाद करून दिलेत त्यांनी, 2 झटके लागलेत पीयूष इलेव्हन टीमला. इथून हा सामना जिंकण्यासाठी विकेट टिकून एक पार्टनरशिप करावी लागेल. अर्जुन आणि अलोकला एक मोठी पार्टनरशिपची आवश्यकता आहे, तरच या धाबा पूर्ण होतील. समोर चांगली गोलंदाजी करतो विशाल. यावेळी समोरच्या दिशेने अगदी सुरक्षित फटका सजवलाय. स्टेट ड्राईव्ह करत असताना चौकार प्राप्त केलाय बॅटर अलोकने, आणि चौकाराने अलोकने आपलं आणि टीमचं खातं ओपन केलं. चौथ्या चेंडूवर चौकार आलाय. पीयूष इलेव्हन टीमचं खातं ओपन झालं. रिवर्स फटका स्विच हिटचा प्रयत्न. सर्कलच्या वरून चेंडू चाललाय गली रिझन मधून. थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. दर्जेदार क्षेत्ररक्षण, चौकाराचं संरक्षण केले. 100% योगदान दिले क्षेत्ररक्षकाने. फक्त 2 धाबा येतील अलोकच्या खात्यामध्ये. रिवर्स फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता, प्रॉपर संपर्क नव्हता, बॅटची कडा लागली होती. गली क्षेत्राच्या वरून जात असताना शॉर्ट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक पोचले आणि चौकाराचं संरक्षण देखील पाहायला मिळालं. 5 चेंडूमध्ये 6 धाबा खर्च करत असताना या ओव्हरमध्ये विशालने महत्त्वाच्या 2 विकेट देखील प्राप्त करून दिल्या. ते देखील विसरून चालणार नाहीये, परंतु अलोकने चांगली सुरुवात करून दिली. शेवटपर्यंत अलोकला खेळपट्टीवर राहावं लागेल, तरच 6 ओव्हरमध्ये 78 धाबा पूर्ण होऊ शकतात. ही जोडी शेवटपर्यंत राहिली तर या धाबा होऊ शकतील. मोठी पार्टनरशिप करावी लागेल. ओव्हर द विकेटने अलोकसाठी फुल टॉच बॅटवर घेतला. ऑन साईडला टर्न केला. क्षेत्ररक्षक नाहीत. डीपमध्ये चेंडू चाललाय. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक जोपर्यंत उचली करून फेकी करतील तोपर्यंत येथे सिंगल धाव. ओव्हर थ्रो झालाय. ओव्हर थ्रोचा फायदा घेत असताना अजूनही धावा येतील, अजूनही धावा येतील. ओव्हर थ्रोच्या 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. ओव्हर थ्रोच्या रूपाने आलेला हा चौकार देखील पाहायला मिळतोय. खराब फेकी आपल्याला पाहायला मिळाली. एकूण या चेंडूवर 5 धाबा खर्च केल्यात. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पीयूष इलेव्हन टीमची धावसंख्या 11 वर 2 गडी बाद अजूनही जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 67 धाबांची गरज आहे. चांगली बॅटिंग केली अलोकने. विकेट गेल्यानंतर बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केलाय. गॅप मधून चेंडू चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येते अलोकच्या खात्यामध्ये. पुढील मॅच असेल 2 संघादरम्यान. रुद्र 11 आणि LNT 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस उडवण्यासाठी टॉसच्या बॉक्सवर यायचंय. चौकारानंतर षटकार आलाय. चांगली बॅटिंग करतोय अलोक. स्विच हिटचा मारा केला, लवकर पीक केलं आणि चेंडूला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार ठोकलाय अर्जुनने. चांगली बॅटिंग करतोय अर्जुन सध्या. चौकाराने स्वागत केले तो गोलंदाज भावेशचं आणि त्याच्यानंतर आता हा षटकार पाहायला मिळाला. प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली अर्जुनने.
राऊंड द विकेटने फुल टॉच बॅटवर घेतला, ऑन साइडला उडवला, डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे, अजून एक षटकार ठोकलाय बॅटर अर्जुनने, चांगलं प्रत्युत्तर. रुद्रा 11 आणि L&T11 दोन्ही संघांना शेवटचा कॉल असेल. न येणाऱ्या संघास पेनल्टी दिली जाईल. ओव्हर द विकेटने बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला चांगले फटके सजवत होता, परंतु आता त्याला शांत ठेवलं गोलंदाज भावेशने. प्रत्युत्तर चांगलं दिलंय अर्जुनने. 2 षटकार, त्याच्यामध्ये एक स्विच हिटचा मारा देखील पाहायला मिळाला आणि एक चौकार देखील पाहायला मिळालं. पुन्हा एकदा उडवलाय, क्षेत्ररक्षक नाहीयेत, गॅप मधून चेंडू चाललाय, डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल का, थोडीशी अडचण निर्माण झालीये आणि अखेरकार चौकाराचं संरक्षण झाले. चांगली बॅटिंग सध्या अर्जुन करतोय. सुरुवातीला 2 षटकार आले, 1 चौकार आले, आता देखील चांगला प्रयत्न त्याचा राहिलाय. टीमची धावसंख्या सध्या तरी जाऊन पोहोचली ती 30 या अंकावर. 1.5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. या ओव्हरमध्ये भावेशच्या विपक्षामध्ये 19 धाबा आल्यात. अर्जुनने 5 चेंडू फेस करत असताना 19 धाबांचं योगदान दिले, तर आलोकने 3 चेंडूमध्ये 11 धाबावर सध्या तो स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. पहिल्या 2 विकेट स्वस्तामध्ये गेल्या, परंतु त्याच्यानंतर एका पार्टनरशिपची आवश्यकता होती आणि ती पार्टनरशिप सध्या पाहायला मिळते. 30 वर 2 गडी बाद. अजूनही जिंकण्यासाठी 25 चेंडूमध्ये 48 धाबांची आवश्यकता. पुढे जात असताना समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटका सजवला, अगदी सुरक्षित फटका, 1 बाउन्स चेंडू बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. अजून एक सुंदर फटका येते आलोकच्या माध्यमातून. ओव्हरच्या समाप्तीनंतर पियुष इलेव्हन टीमची धावसंख्या 34 वर 2 गडी बाद. चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप आलोक आणि अर्जुनच्या माध्यमातून पाहायला मिळते. अर्जुनने प्रभावित केलं दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये 19 धाबा, तर आलोकने 4 चेंडूमध्ये 15 धाबांचं योगदान दिले. सुरुवातीला थोडासा संघर्ष करावा लागला पहिल्या ओव्हरमध्ये पियुष इलेव्हन टीमला, कारण का पहिल्या ओव्हरमध्ये विशालने 2 विकेट प्राप्त करून दिल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये भावेशच्या विपक्षामध्ये 2 षटकार 2 चौकार आले, तर भावेशने दुसऱ्या ओव्हरमध्ये 23 धाबा खर्च केलेत. रुद्र 11 कल्याण आणि L&T कल्याण दोन्ही टीमला विनंती असेल, आपण जर नाणेफेकीसाठी मॅच संपण्या अगोदर उपस्थिती दाखवली नाही तर आपल्या ज्या ओव्हर आहेत त्या ओव्हर कमी केल्या जातील. अजून या सामना जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 44 धाबांची आवश्यकता. सुरुवातीला हे समीकरण थोडंसं कठीण वाटत होतं, परंतु आता प्रत्युत्तर चांगलं दिलं पियुष इलेव्हन टीमच्या माध्यमातून. इथून हा सामना जिंकण्यासाठी रिक्वायर्ड रनचा विचार केला तर 11ची सरासरी गाठावी लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 11 धाबांची गरज असेल. 24 चेंडूमध्ये 44 धाबांची आवश्यकता. जोपर्यंत अर्जुन आणि आलोक खेळपट्टीवर आहे तोपर्यंत पियुष इलेव्हन टीमला नक्कीच आशा असेल विजयाची. समोरच्या दिशेने उडवलाय, मिस टायमिंग, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचतील का, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय, महत्वाचा झेल आणि संपलाय अर्जुनचा खेळ. महत्वाची विकेट प्राप्त करून दिली गोलंदाज विशाल याने. रिप्ले तुमच्या समोर, समोरच्या दिशेने फोर्स करून खेळण्याचा प्रयत्न, बॉटमिंगचा संपर्क झाला होता, ताकदीचा वापर केला, परंतु इलेव्हेशनाची कमतरता होती. शॉर्ट सिलेक्शन देखील थोडंसं चुकीचं होतं आणि बॅटर बाद होईल अर्जुन, परंतु बाद होण्यापूर्वी 19 धाबांची खेळी साकारली. दमदार खेळी त्यांनी देखील साकारली. त्याच्या बॅटमधून देखील 2 षटकार 1 चौकार देखील पाहायला मिळाला. ज्या कामासाठी 3ऱ्या क्रमांकावर अर्जुनला पाठवलं होतं ते काम अर्जुनने केले, परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. 23 चेंडूमध्ये अजूनही 44 धावांची आवश्यकता असेल.
या दुपारच्या क्षेत्रामध्ये प्रत्यक्षरित्या या मैदानामध्ये कित्येक प्रेक्षक वर्ग देखील जोडले गेलेत. ते सर्व प्रेक्षकांचं भीमटोला मित्रमंडळ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. पर्व दुसरं आपण सध्या पाहतोय. भीम जयंती उत्सव 2024च्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन सालाबाद प्रमाणे केले जाते आणि यावर्षी देखील या स्पर्धेचं आयोजन केले गेले. 23 चेंडूमध्ये 44 धाबांची गरज. 34 वर 3 विकेट गेलेत. नवीन बॅटर रोहित स्ट्राइक एंडवर. विशालच्या समोर अगदी समोर सुरक्षित स्ट्रेट ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक येथील लॉंगॉनचे तोपर्यंत सिंगल धाव. चांगली गोलंदाजी आज विशालने केली. विशाल सध्या वैयक्तिक दुसरं षटक आतलते. 3 गडी बाद केले. 3 विकेट प्राप्त करत असताना आतापर्यंत 12 धावा त्यांनी खर्च केलेत. ओव्हर द विकेटने अगदी फुल टॉच टाकलाय परंतु इलिव्हेशन करू शकले नाहीयेत. बॅटची एज लागत असताना सिंगल येते. तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर नक्कीच टीम GV11 उल्हासनगरला पेनल्टीचा सामना करावा लागेल. कारण का तुमचा 12वा प्रतिनिधी जरूर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे परंतु त्याची जी जर्सी आहे ती अपूर्ण आहे. या कारणास्तव ऑर्गनाइज कमिटीकडून 2 धाबांची पेनल्टी नक्कीच PH11 टीमच्या खात्यामध्ये 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ती ऍड केली जाईल. 36 वर 3 गडी बाद. 21 मध्ये अजूनही 42 धाबांची गरज. क्रॉस बॅटने उडवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. उत्तुंग षटकार ठोकलाय बॅटर रोहित याने. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचली. रोहितने षटकार ठोकलाय विशालच्या विपक्षामध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला उडवलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसरा षटकार येतोय रोहित भालेरावच्या माध्यमातून. ₹1 कॅश प्राइज दिले जाईल. षटकार 1001 रुपये दिले जातील. किडनी उर्फ किडनी या चेंडूवर षटकार जर आला तर 1000 रुपये दिले जातील. विशालच्या विपक्षामध्ये 2 षटकार ठोकले. चांगली बॅटिंग करतोय. 3 चेंडूमध्ये 13 धाबांचं योगदान दिले. पहिली षटकारांची हॅट्रिक आपल्याला नरेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ते सध्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत परंतु तिसरा षटकार येईल का. अगदी खाली राहिला. विकेट किपरला बीट करून चेंडू फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना नशिबाचा चौकार येतोय. तर PH11 टीमची धावसंख्या 52 वर 3 गडी बाद आणि आता मध्ये हा सामना जिंकण्यासाठी 3 ओव्हर मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 26 धाबांची आवश्यकता असेल परंतु आपण पेनल्टीच्या 2 धाबा देखील आता ऍड करणार आहोत. म्हणजेच टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 54 वर. 18 चेंडूमध्ये 24 धाबांची गरज असेल. 18 चेंडूमध्ये 24 धाबांची आवश्यकता असेल. समीकरण सोपं झालं आणि ते समीकरण सोपं अर्जुनने केलं. मध्यंतर कालामध्ये अर्जुनची विकेट गेली. त्यांनी दमदार खेळी मध्यंतर कालामध्ये केली. 19 धाबांची खेळी त्यांनी साकारली होती आणि त्याच्यानंतर रोहित उर्फ किडनी यांनी प्रभावित केलं. त्याच्या बॅटमधून आलेले 2 दमदार षटकार. 18 चेंडूमध्ये 24 धाबांची आवश्यकता. सुरुवातीला वाटलं होतं की 6 ओव्हरमध्ये 78 धाबा होणार नाहीत परंतु चांगलं प्रत्युत्तर दुसऱ्या डावामध्ये PH11 टीमच्या माध्यमातून दिले गेले. आता रिक्वायर्ड रेट कमी झाले. 8 ची सरासरी गाठावी लागेल. समीकरण सोपं झालंय. हा पेपर थोडासा सोपा झालाय आता PH11 टीमसाठी.
दुपारच्या क्षेत्रामध्ये प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. राऊंड द विकेटने बॅटची एज लागली, थोडासा खाली राहिला चेंडू. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती परंतु ती सिंगल धाव पूर्ण केली अखेरकार रोहित याने. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट गेल्या होत्या, तेव्हा असं वाटलं की हा सामना पीयूष इलेव्हन टीमला जिंकणं थोडंसं कठीण जाईल, परंतु अर्जुनने मध्यंतर कालामध्ये चांगली बॅटिंग केल्याने आता अलोकच्या सोबत रोहित याची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. स्कोर 55 वर 3 गडी बाद. अचल राऊंड विकेटने फुल टच बॅटवर घेतलाय, पुल खेळलाय, स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून उत्तुंग आणि लांब पल्ल्याचा षटकार ठोकलाय बॅटर रोहित याने. तिसऱ्या पंचांची माग ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. फुल टच होता, ऑन साइडला पुल केला, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला, दमदार षटकार ठोकला रोहितने. तिसऱ्या पंचांची मांग केली. रिव्ह्यू सिस्टीम फक्त पंचांनाच असेल याचा देखील या सूचनेचा देखील आपण लक्ष द्यायचंय. तिसऱ्या पंचांनी नो चेंडू घोषित केलाय, म्हणजे 7 धावा अंकित केल्या जातील या चेंडूवर. हे कोड आता सोपं झालंय पीयूष इलेव्हन टीमसाठी. टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने 62 वर जाऊन पोहोचली. आता 17 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. सुरुवातीला वाटलं होतं की हा सामना थोडासा कठीण असेल पीयूष इलेव्हन टीमसाठी, परंतु समीकरण सोपं झाले. 17 चेंडू आणि 16 धावांची गरज, आणि हे समीकरण सोपं करण्याचं काम रोहितने केलंय. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. यावेळेस फ्रीडचा चेंडू समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड सजवलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, 2 धावा येतील. रिक्वायर्ड रन रेट कमी झाले. इथून हा सामना जिंकण्यासाठी 16 मध्ये 14 धावांची आवश्यकता, म्हणजेच 5.25च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. चांगली बॅटिंग केली रोहितने. 6 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान दिलं. ऑफस्टम्पच्या बाहेर आत येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली, गली क्षेत्रामधून चेंडू चालले. थर्डमॅन मध्ये शर्यत सुरू आहे आणि त्या शर्यतीमध्ये अखेरकार चेंडूला अडवलं गेलं. शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने. पुन्हा 2 धावा येतील. प्रभावित केलं बॅटिंग करत असताना रोहितने. आतापर्यंत 7 चेंडू फेस करत असताना 23 धावांची खेळी साकारली. सामन्याचं चित्र बदलवलं रोहितने. 15 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आता 12 धावांची गरज. राऊंड द विकेटने अचल, त्याच्या समोर रोहित चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने फटका सजवलाय. चांगले फटके पाहायला मिळतात रोहितच्या माध्यमातून. आणि मागच्या 3 चेंडूचा विचार केला तर मागच्या 3 चेंडूवर प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा जमा करण्याचा प्रयत्न राहिले. अचलच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग. अचलने 4 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्यात. 9 चेंडूवर षटकार देखील पाहायला मिळाला. विकेट रन रेट आता कमी झालाय. 4.23 ची सरासरीची गरज आहे. सफल झाले तो ऑन साइडला फ्लिक करत असताना लॉंग लेग मधून अजून एक चौकार येतोय रोहितच्या माध्यमातून. ज्या प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये नवीन चेंडू द्यायचे, ज्या प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये जीवी 11 उल्हासनगर टीमच्या नरेंद्रने प्रभावित केलं. 14 चेंडूमध्ये 53 धावा, अर्धशतक या मैदानामध्ये ठोकलं गेलं. या पहिल्या मॅच मध्ये त्याचं प्रत्युत्तर दुसऱ्या इनिंग मध्ये रोहितने दिलं. त्यांनी देखील 9 चेंडू फेस करत असताना 29 धावांची खेळी साकारली. सामन्यामध्ये वर्चस्व दाखवलंय. पुन्हा एकदा पुढे टाकलाय, समोरच्या दिशेने लॉफ केलाय. बॉटमिनचा वापर करत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. षटकार ठोकलाय बॅटर रोहितने. समाप्त केलाय. 6 ओव्हरची मॅच 4 ओव्हरमध्ये फिनिश केली आहे. आक्रमक शैलीने बॅटिंग केली आहे रोहितने. 10 चेंडूमध्ये 35 धावा. अलोकने 17 धावांचं योगदान दिलं. आणि त्याचबरोबर अर्जुनचा विचार केला तर अर्जुनने देखील बॅटिंग करत असताना 19 धावांची खेळी साकारली होती.
6 ओव्हरमध्ये 78 धावांची आवश्यकता होती दुसऱ्या इनिंगमध्ये पियुष इलेव्हन टीमला, परंतु रोहित, अर्जुन आणि आलोकने आक्रमक शैलीने बॅटिंग करत असताना हा सामना मोठ्या धाबांचा